गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर इकडे वाजले सकाळचे 7:15 आणि इकडे चहा ठेवलाय. दिवाळीचा जो फराळ आहे ना तो संपवण्याची सगळी जबाबदारी आता माझ्यावर आली आहे. थोडे थोडे करून हे शंकरपाळे आता मी चहासोबत खाऊन टाकते. तुमच्याकडे असंच होत असेल ना? तर आता इकडे अहोंच्या टिफिनला मी आज गिलके गेले होते. त्यानंतर म्हटलं चला 2 ते 3 महिन्यानंतर मी असं ड्रेनेज क्लीन करण्यासाठी असं हे पाऊच टाकून देत असते, म्हणजे कधी ते तुंबत नाही. त्यानंतर तयारी केली आणि आता तुम्हाला वाटत असेल एवढी तयारी करून मी कुठे चालले, तर कुठेच नाही, किचनमध्ये जाते. कारण आज मला करायचे होते गुलाबजाम आणि दीदी मला स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन गेली होती की मम्मी आज मला काही झालं तरी गुलाबजाम पाहिजे संध्याकाळी. म्हटलं ठीक आहे. मग काय गिफ्टचं पाकिट इकडे करणार होते मी. आणि जेव्हा माझं नवीनच लग्न झालं होतं ना, तर पहिल्यांदाच मी गिफ्टचं ते गुलाबजाम बनवणार होती. म्हणजे आईकडे बनवायचे पण बहिणी वगैरे करायच्या. मग मला एवढं काय त्याचं डिटेल माहित नव्हतं, पण मग माझ्याकडनं की नाही दूध जास्त झालं होतं आणि ते जे पावडर आहे ना त्यातलं म्हणजे जे मिश्रण, तर ते फार पातळ झालं होतं, गोळे अजिबात बनत नव्हते. तर म्हटलं काय करावं, तर आईने शिकवलं होतं की कुठलीही गोष्ट जर का चुकली तर ती आपली दुरुस्तही करता आली पाहिजे. म्हणून मग मी त्यामध्ये थोडंसं मैदा, थोडंसं गव्हाचं पीठ असं करून त्याची गोळे तयार केले होते, मस्त पाक तयार केला आणि इतके छान टेस्टी गुलाबजाम झाले होते ना. आजपर्यंत घरातल्यांना माहित नाहीये की त्या गुलाबजाम मध्ये मैदा आणि गव्हाचं पीठ सुद्धा होतं. चला, दीदी कॉलेजवरून आलेली आहे आणि तिला खूपच आवडलेत गुलाबजाम. त्यानंतर रात्री जेवणात ही भाजी केली होती मी आणि याचा व्हिडिओ पण मी 2-3दा टाकलेला आहे. तर ही नक्की कसली भाजी आहे मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. आणि आता मी पोळ्या करून घेते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.